जालन्यामध्ये 10वीच्या मराठी विषयाचा पेपर फुटल्याची माहिती समोर येते। 10वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला। बदनापूर इथे एका परीक्षा केंद्रावर मराठी विषयाचा पेपर फुटला आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये सध्या गोंधळ उडालाय। या प्रकरणात आता शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नेमका हा पेपर फुटला कसा, हा सवाल या निमित्तानं आता उपस्थित झालाय। जालन्याच्या बदनापूरमध्ये ही घटना घडली आहे। 10वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला। 10वीचा आजचा पहिला मराठीचा पेपर फुटलाय। जालन्याच्या बदनापूर परीक्षा केंद्रावर हा पेपर फुटला आणि त्याच्यामुळे आता विद्यार्थी पालक या सगळ्यांमध्येच संभ्रमाचं आणि गोंधळाचं वातावरण आहे। जालन्यामध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटला। पहिलाच पेपर हा परीक्षेचा, मात्र हा पेपर फुटलाय। कॉपीमुक्त अभियान जे सरकार राबवणार होतं त्याचा मात्र फज्जा उडालाय। अगदी पहिल्याच पेपरला हा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय। जालन्यात आज 10वीचा पेपर होता, 10वीचा पेपर फुटलेला आहे, काय सांगाल? त्याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल।